आयडिया नुसती आली तर काय डायरेक्ट प्रोडक्ट बनवता का? नाही. काय करता? पण त्याचं काही नाही, पहिला पॉईंट्स काढतात. ते काय असलं पाहिजे, कसं असलं पाहिजे, काय कंपोनंट्स पाहिजे, त्याची लिस्ट बनवतात, काहीतरी एक प्लॅन बनवतात, त्याचं स्ट्रक्चर तयार करतात आणि मग त्याच्यानंतर तुम्ही त्याचं मॉडेल कसं असायला पाहिजे तिकडे जातात. पण इथेच फर्स्ट स्टेज नंतर बरोबर जर त्याला नेक्स्ट लेवलला प्रोटेक्ट करायचं असेल तर त्याच्यामध्ये ऍक्च्युली इनोव्हेशन आहे असं आपल्याला कळलं तर तिथं त्याचं IP प्रोटेक्शन करण्याच्या पॉईंट ऑफ व्ह्यूला सर्च करायला लागतं. ओके. आणि मगच तुम्हाला ते थोडं प्रोटोटाईप पैसे देतात. जसं कोरोनामध्ये सांगितलं की अचानक एकदम खूप सारे डिव्हाइस आले, डुप्लिकेट झाले, कोणी प्रोटेक्शन केलंच नाही. मग त्याचा फायदा काय झाला ना? नाही. काही कंपन्यांनी तात्पुरता फायदा कमवला, पण त्यांना लॉंग लास्ट जर राहायचं असेल तर त्याला प्रॉपर IP प्रोटेक्शन हे घ्यावंच लागतं. ज्या वेळेला तुमचं प्रोडक्ट डेमो तयार झाला मग ते फाईन सुपिरियर वर्किंग कंडिशनमधनं मार्केटला जाण्याच्या स्टेजमध्ये येतं तेव्हा ते कमर्शियलायझेशन स्टेजमध्ये असतं. तिथून तुमचं जे प्रोडक्ट आहे ते मार्केटला एखादी इंडस्ट्री किंवा स्वतः तुम्ही बिझनेसमध्ये बनवून विकू शकता. त्याच्यानंतर ऍक्च्युली त्याचं जे IPR आहे त्याला तुम्ही प्रोटेक्ट करणं, सेफगार्ड करणं या स्टेजेस येतात. आणि फायनली जेव्हा त्याची पूर्ण लाईफ असते पेटंटची तेवढ्यापर्यंत ते कम्प्लीट होतं आणि जर्नी थोडंसं वेगळं काहीतरी केलं, डुप्लिकेट केलं, मार्केटमध्ये विकलं आणि खूप पैसे कमवले. म्हणजे 100 रुपयाची गोष्ट 2-2, 3-3, 4-4 हजारला विकली. अशा पद्धतीनं खूप पैसे त्याच्यामध्ये सुद्धा कमवले. परत मगाशी सांगितल्याप्रमाणे परत पैसे म्हणजे एखाद्या गोष्टीला तुम्ही प्रोटेक्ट करून तुम्ही ते मार्केटला देता आणि त्याच्यावर तुम्ही स्वतःचं प्रभुत्व निर्माण करता. मगाशी सरांनी एक प्रश्न विचारला आणि स्वामित्व हा शब्द म्हणजे एखादं घर, एखादी गाडी जी कोणाची तरी स्पेसिफिक त्या पर्पजची आहे, त्या पर्सनचीच आहे. कशावर सांगू शकतो? त्याचे डॉक्युमेंट्स काहीतरी असतात, बरोबर. घर असेल तर आपल्याकडे घराचे रजिस्ट्रेशनचे डॉक्युमेंट असतात. शेत असेल तर 7-12-8 सगळे उतारे काढतो आपण, आपल्या वडिलोपार्जित ज्यांची नाव आहे त्याच्यात येतात. पण आता समजा एखादा प्रोजेक्ट आहे, तुम्ही बोलता बोलता एकमेकांशी डिस्कस केलं, तुम्ही आहे आणि मगच तुम्हाला ते थोडं प्रोटोटाईप पैसे देतात. जसं कोरोनामध्ये सांगितलं की अचानक एकदम खूप सारे डिव्हाइस आले, डुप्लिकेट झाले, कोणी प्रोटेक्शन केलंच नाही. मग त्याचा फायदा काय झाला ना? नाही. काही कंपन्यांनी तात्पुरता फायदा कमवला, पण त्यांना लॉंग लास्ट जर राहायचं असेल तर त्याला प्रॉपर IP प्रोटेक्शन हे घ्यावंच लागतं. ज्या वेळेला तुमचं प्रोडक्ट डेमो तयार झाला मग ते फाईन सुपिरियर वर्किंग कंडिशनमधनं मार्केटला जाण्याच्या स्टेजमध्ये येतं तेव्हा ते कमर्शियलायझेशन स्टेजमध्ये असतं. तिथून तुमचं जे प्रोडक्ट आहे ते मार्केटला एखादी इंडस्ट्री किंवा स्वतः तुम्ही बिझनेसमध्ये बनवून विकू शकता. त्याच्यानंतर ऍक्च्युली त्याचं जे IPR आहे त्याला तुम्ही प्रोटेक्ट करणं, सेफगार्ड करणं या स्टेजेस येतात. आणि फायनली जेव्हा त्याची पूर्ण लाईफ असते पेटंटची तेवढ्यापर्यंत ते कम्प्लीट होतं आणि जर्नी काय लिहिलंय? ओळखीचा आहे शब्द? ओळखीचा आहे का? आपण किती जण वापरतो ना? माणसाला स्वतःला तुम्ही आयडिया नुसती आली तर काय डायरेक्ट प्रोडक्ट बनवता का? नाही. काय करता? पण त्याचं काही नाही, पहिला पॉईंट्स काढतात. ते काय असलं पाहिजे, कसं असलं पाहिजे, काय कंपोनंट्स पाहिजे, त्याची लिस्ट बनवतात, काहीतरी एक प्लॅन बनवतात, त्याचं स्ट्रक्चर तयार करतात आणि मग त्याच्यानंतर तुम्ही त्याचं मॉडेल कसं असायला पाहिजे तिकडे जातात. पण इथेच फर्स्ट स्टेज नंतर बरोबर जर त्याला नेक्स्ट लेवलला प्रोटेक्ट करायचं असेल तर त्याच्यामध्ये ऍक्च्युली इनोव्हेशन आहे असं आपल्याला कळलं तर तिथं त्याचं IP प्रोटेक्शन करण्याच्या पॉईंट ऑफ व्ह्यूला सर्च करायला लागतं. ओके. आणि मगच तुम्हाला ते थोडं प्रोटोटाईप पैसे देतात. जसं कोरोनामध्ये सांगितलं की अचानक एकदम खूप सारे डिव्हाइस आले, डुप्लिकेट झाले, कोणी प्रोटेक्शन केलंच नाही. मग त्याचा फायदा काय झाला ना? नाही. काही कंपन्यांनी तात्पुरता फायदा कमवला, पण त्यांना लॉंग लास्ट जर राहायचं असेल तर त्याला प्रॉपर IP प्रोटेक्शन हे घ्यावंच लागतं. ज्या वेळेला तुमचं प्रोडक्ट डेमो तयार झाला मग ते फाईन सुपिरियर वर्किंग कंडिशनमधनं मार्केटला जाण्याच्या स्टेजमध्ये येतं तेव्हा ते कमर्शियलायझेशन स्टेजमध्ये असतं. तिथून तुमचं जे प्रोडक्ट आहे ते मार्केटला एखादी इंडस्ट्री किंवा स्वतः
तुम्ही बिझनेसमध्ये बनवून विकू शकता. त्याच्यानंतर ऍक्च्युली त्याचं जे IPR आहे त्याला तुम्ही प्रोटेक्ट करणं, सेफगार्ड करणं या स्टेजेस येतात आणि फायनली जेव्हा त्याची पूर्ण लाईफ असते पेटंटची तेवढ्यापर्यंत ते कम्प्लीट होतं आणि जर्नी काय लिहिलंय ओळखीचा आहे शब्द ओळखीचा आहे का आपण किती तर वापरतो ना माणसाला स्वतःला तुम्ही आयडिया नुसती आली तर काय डायरेक्ट प्रोडक्ट बनवता का नाही काय करता पण त्याचं काही नाही पहिलं पॉईंट्स काढतो ते काय असलं पाहिजे कसं असलं पाहिजे काय कंपोनंट्स पाहिजे त्याची लिस्ट बनवतात काहीतरी एक प्लॅन बनवतात त्याचं स्ट्रक्चर तयार करतात आणि मग त्याच्यानंतर तुम्ही त्याचं मॉडेल कसं असायला पाहिजे तिकडे जातात. पण इथेच फर्स्ट स्टेज नंतर बरोबर जर त्याला नेक्स्ट लेवलला प्रोटेक्ट करायचं असेल तर त्याच्यामध्ये ऍक्च्युली इनोव्हेशन आहे असं आपल्याला कळलं तर तिथं त्याचा IP प्रोटेक्शन करण्याच्या पॉईंट ऑफ व्ह्यू